वर पाहणार आहोत. जर आपल्याकडून एखादी एंट्री डिलीट झाली तर त्याचा आपल्या या ऑनलाईन जनगणने माहितीमध्ये काय परिणाम होतो याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा आपलं ऑनलाईन काम करत आहोत तर त्यामध्ये कधीकधी आपल्याकडून काही माहिती चुकीची भरली जाते. मग त्यावेळेस आपण काय करतो, आपण डायरेक्ट त्या माहितीला डिलीट करून देतो आणि ही माहिती डिलीट केल्यामुळं कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहा, आपला जो ॲप आहे तो ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचे 6 डबे दिसतात. त्यामध्ये जो सारांश पहा हा जो डबा आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला यामध्ये दिसते की एकूण गणना घर किती आहेत, 102. त्यापैकी सामान्य कुटुंब किती, 72. सिंक केले 102. अनिवासी घराची संख्या 23. आणि यामध्ये जे हटविले इथं जे लिहिलं आहे इथं 0 आहे. जर तुम्ही माहिती डिलीट केली तर हटविले येथे तुम्हाला जेवढे तुम्ही माहिती डिलीट केली असेल तेवढे माहिती आपल्याला यामध्ये त्यामध्ये तेवढा अंक आपल्याला यामध्ये दिसतो. जर आपली एखादी कुटुंबाची माहिती चुकली असेल तर आपण काय करावं, तर आपल्या या पेजमध्ये आपल्याला जे डबे दिसत आहे यामधील जो 2 नंबरचा डबा आहे माहिती अद्यतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला याच्यामध्ये ओळ क्रमांक आणि गणना घर क्रमांक 103 दिसत आहे. तर लक्षात ठेवा, आपला ओळ क्रमांक आणि गणना घर क्रमांक हा नेहमी दोन्ही सेम आला पाहिजे. जर तुमचा ओळ क्रमांक आणि गणना घर क्रमांक दोन्ही जर सेम येत असेल तर तुमची माहिती एकदम तुम्ही व्यवस्थित भरत आहे, त्यामध्ये काहीही चूक नाही. यामध्ये तुमचा इमारत क्रमांक हा गणना घरापेक्षा वेगळा येऊ शकतो, कारण आपल्या इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त गणना घर असू शकतात. परंतु ओळ क्रमांक आणि गणना घर क्रमांक हा आपला सेम यायला पाहिजे. तर आपली चूक कुठं होते पहा, जर आपली एखादी माहिती चुकली तर खाली आपल्याला एक पेन्सिलचं आणि एक डस्टबिनचं चिन्ह दिसत आहे. तर आपण त्याला कधीही डस्टबिन म्हणजे ते डिलीटचं ऑप्शन आहे ते आपण कधीही त्याला डिलीट केलं पाहिजे नाही. आपण काय केलं पाहिजे, आपण जो पेन्सिलचं चिन्ह आहे त्या पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करून त्यामधील माहिती आपल्याला जे वाटली असेल ते जी चूक झाली असेल त्याला आपण दुरुस्त करायला पाहिजे. परंतु आता अनावधानाने आपल्या काही शिक्षक मित्राकडून ती माहिती डिलीट केल्या गेलेली आहे. डिलीट केल्या गेल्यामुळे काय झालेलं आहे, तर त्यांचा तो ओळ क्रमांक गणना घर क्रमांक हा आपल्याला मॅच होताना दिसत नाही. मग आता यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर पहा आपला जो सारांश पहा हा डबा आहे याच्यावर आपण जर क्लिक केलं तर यामध्ये आता आपल्याला दिसत आहे की 103 गणना घरं आहेत. यामध्ये 102 सिंक केलेले आहेत. आता एक अपूर्ण आहे, जी माहिती माझी पूर्ण व्हायची आहे त्याला अपूर्णमध्ये आलेलं आहे. आणि तुम्ही जे डिलीट केलं असेल ते आता जे हटवले इथं 0 लिहिलं आहे ते तुम्हाला हटवलेल्या जे ओळ क्रमांक 103 आणि गणना घर क्रमांक 103 ही जर माहिती चुकली असेल तर आपण त्याला काय केलं पाहिजे, तर आपण यामध्ये स्थिती अपूर्ण दिसत आहे. या अपूर्ण स्थितीमध्ये आपण त्याला जर माहिती अद्ययावतनमध्ये जाऊन त्याला जर अपडेट केलं तर आपल्याला काय होईल, ही माहिती योग्य होऊन जाईल. परंतु तुम्ही जर ती माहिती डिलीट केली तर ऑप्शन त्यामध्ये काय होईल, ॲपमध्ये अशा प्रकारची सिस्टीम आहे की एक वेळा आपण जी माहिती डिलीट केली असेल त्याचा ओळ क्रमांकसुद्धा डिलीट होतो, त्याचा गणना घर क्रमांक डिलीट होतो, त्याचा इमारत क्रमांक कुटुंब क्रमांकसुद्धा डिलीट होतो. म्हणजे ते जे गणना घर आपण डिलीट केलं असेल त्याचा ओळ क्रमांक, गणना घर क्रमांक आणि कुटुंब क्रमांक आपल्याला पुन्हा त्यामध्ये मिळणार नाही. त्याचा पुढचाच आपल्याला पर्याय, त्याचा पुढचाच क्रमांक आपल्याला मिळेल.
अशा वेळेस आपल्याला त्यामध्ये काहीही करता येत नाही. म्हणून असंच जर आपल्यापासून काही अडचण निर्माण झाली असेल तर आपण काय करायचं, तर आपण घाबरायचं काही काम नाही. आपल्याला कसं आहे, जी घर आपण डिलीट केलेलं आहे त्याला पुन्हा आपण माहिती त्याची भरून टाकायची आणि भरल्यानंतर त्याचा जो ओळ क्रमांक आहे, गणना घर क्रमांक आहे, कुटुंब क्रमांक आहे, हा चेंज होऊ शकतो. परंतु आपला जे सुपरवायझर आहे यांना ते तशी कल्पना देऊन आपण ती माहिती भरून घ्यावी. त्याप्रमाणे आपल्या नकाशामध्ये तसा आपण बदल करून घ्यावा, कारण ह्या गोष्टी आपल्याकडून होणारच आहे. म्हणून त्याला एवढं काही म्हणजे घाबरायचं काम नाही. फक्त आपल्या यादीमधील, आपल्या HLB यादीमधील कोणतंही गणना घर सुटलं नाही पाहिजे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपण डिलीट करा हे ऑप्शन वापरायलाच नव्हे. डिलीट करा हे ऑप्शन वापरल्यामुळं काय होईल, आपली अडचण निर्माण होते. त्यामुळं आपण डिलीट करा याला कधीही वापरायचं नाही. अडचण येत आहे ती म्हणजे इमारत क्रमांक आणि गणनाघर क्रमांक यामध्ये बहुतेक शिक्षकांची माहिती भरताना गफलत होत आहे. तर लक्षात ठेवायचं, इमारत क्रमांक आपण मॅन्युअली टाकू शकतो. इमारत क्रमांकामध्ये जर एकाच इमारतीमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त गणनाघर असतील तर आपण इमारतीमध्ये काय करायचं, पहिलं गणनाघर भरल्यानंतर दुसरा गणनाघर भरताना पुन्हा रद्द करा या बटणावर क्लिक करू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की 3 नंबरचं जे ऑप्शन आहे गणनाघर क्रमांक, याच्यामध्ये कधीही पुनरावृत्त करा याच्यावर क्लिक करू नका. प्रत्येक वेळेस नवीन या बटणावरच क्लिक करायचं, कारण गणनाघर क्रमांक हा पुनरावृत्त येणार नाही, तो नवीनच येईल. इमारत हा पुनरावृत्त येऊ शकते, कारण एका इमारतीमध्ये 2पेक्षा जास्त गणनाघर असू शकतात. परंतु प्रत्येक गणनाघराचा क्रमांक हा वेगवेगळा असला पाहिजे. म्हणून गणनाघरमध्ये कधीही पुनरावृत्त करा या बटणावर क्लिक करू नका. तर अशा रीतीने आज आपण माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे नवीन व्हिडिओ बनवता येईल. धन्यवाद.